न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। आजच्या ठळक घडामोडी। नव्या जगबुडी पुलाच्या डागडुजीला सुरुवात। 31 मे अखेर पूल वाहतुकीस खुला करण्याचा प्रयत्न। डेंग्यू बाबत नागरिकांनी दक्षता घ्यावी, मुख्य अधिकारी प्रसाद शिंपे यांचं आवाहन। घर बांधणी घर दुरुस्तीचे अधिकार पुन्हा ग्रामपंचायतीला। गुहागरमधील बिल्डर्सवर कोटीचा फसवणुकीचा गुन्हा आणि संगमेश्वर तालुक्यातील कोंडे गावात वीज कोसळली। सविस्तर वृत्त। वाहतुकीस खुला करण्याआधी संरक्षक भिंतीला तडे गेलेल्या जगबुडी पुलाच्या डागडुजीला अखेर सुरुवात करण्यात आली आहे। पुलाची पायाभरणी करणाऱ्या एमबी घारपुरे इंजिनियर्स अँड कॉन्ट्रॅक्टर याच ठेकेदार कंपनीवर डागडुजीची जबाबदारी सोपवण्यात आली असून 25 एप्रिल अखेर ही डागडुजी पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित कंपनीला देण्यात आल्या असल्याची माहिती उपलब्ध झाली। मुंबई गोवा महामार्गावरील जगबुडी नदीवर नवा पूल बांधण्याचं काम सार्वजनिक बांधकाम विभागानं हाती घेतलंय। एप्रिल 2015 मध्ये एमबी घारपुरे इंजिनियर्स अँड कॉन्ट्रॅक्टर या कंपनीनं पुलाच्या कामाचा शुभारंभ केला। सुरुवातीचे काही महिने पुलाच्या कामात चांगली प्रगती होती, त्यामुळे ठरलेल्या मुदतीत पुलाचं काम पूर्ण होईल आणि नवा जगबुडी पूल वाहतुकीला खुला होईल अशी अपेक्षा होती। हा पूल संपूर्ण होण्याआधीच पुलाचा काही भाग कोसळल्यानं कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं। शिवाय सद्यस्थितीत काम करत असलेल्या कल्याण टोलवेज या कंपनीनं सुद्धा पुलाचं काम अनिश्चित काळासाठी बंद केलं होतं। या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागानं पुलाचं सुरुवातीचं काम करणाऱ्या एमबी घारपुरे या ठेकेदार कंपनीला पुलाच्या संरक्षक भिंतीची डागडुजी करण्याच्या सूचना केल्या होत्या। त्यानुसार ठेकेदार कंपनीनं संरक्षक भिंतीच्या डागडुजीला सुरुवात केली। संरक्षक भिंतीच्या डागडुजीचं काम पूर्ण झाल्यावर कल्याण टोलवेज ही ठेकेदार कंपनी पुलाच्या दोन्ही बाजूच्या अप्रोच रोडचं काम सुरू करण्याची शक्यता आहे। शहरात पसरलेली डेंग्यूची साथ रोखण्यासाठी नगरपालिका प्रशासनानं अखेर उपाययोजना करण्यास सुरुवात केली। ज्या ठिकाणी डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी आरोग्य विभागाकडून कीटकनाशके फवारणी सुरू करण्यात आली आहे। मात्र नागरिकांनी सुद्धा साथ पसरू नये यासाठी दक्षता घ्यावी असं आवाहन खेड नगरपालिकेचे मुख्य अधिकारी प्रसाद शिंपे यांनी केलंय। डेंग्यूची साथ रोखण्यासाठी नागरिकांनी कशा प्रकारे खबरदारी घ्यावी याबाबतची जनजागृती सुरू करण्यात आली। नगरपालिका कर्मचारी शहरातील नागरिकांना माहिती पत्रकाद्वारे डेंग्यूची साथ रोखण्याबाबत प्रबोधन करू लागले। साथीचा फैलाव होऊ नये यासाठी नागरिकांनी आपल्या घराभोवती पाण्याचं डबकं साचू देऊ नये असं आवाहन नगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आलंय। घर बांधणी आणि घर दुरुस्तीचे अधिकार आता पुन्हा ग्रामपंचायतीला देण्यात आले, तर ग्रामपंचायतीला विशेष प्राधिकरणाचा दर्जा देण्यात आलाय। ग्रामविकास विभागानं 5 जानेवारीला मान्यता देऊन या संबंधीचे आदेश सर्व तहसीलदारांना दिले आहेत। ग्रामीण भागातील घर बांधणीच्या आणि घर दुरुस्तीच्या परवानगीचे अधिकार ग्रामपंचायतीकडे होते, परंतु ग्रामपंचायतीकडून हे अधिकार काढून घेत राज्य शासनानं अधिकार महसूल विभागाकडे सोपवले होते। याचा मोठा फटका ग्रामीण भागातील ग्रामस्थांना बसला होता। ग्रामपंचायत स्तरावर मिळणाऱ्या परवानगीसाठी ग्रामस्थांना तालुका स्तरावर यावं लागत होतं। अनेकदा अधिकारी हजर नसल्याने ग्रामस्थांना एका परवानगीसाठी 4 ते 5 फेऱ्या माराव्या लागत होत्या। यामुळे सरकारच्या या निर्णयाविरोधात ग्रामस्थांमध्ये नाराजी होती। त्यांना जाचक अटींची पूर्तता करावी लागत होती। घर बांधणी आणि घर दुरुस्तीचे अधिकार पुन्हा ग्रामपंचायतीकडे यावेत यासाठी ग्रामस्थांकडून मागणी लागून धरण्यात आली। यानुसार 28 नोव्हेंबर रोजी या संबंधीच्या अधिसूचना काढण्यात आली। यामुळे आता ग्रामपंचायतींना प्रचलित नियमानुसार बांधकाम परवानगी देण्याचे अधिकार देण्यात आले। गुहागर तालुक्यातील पवार बिल्डर्स अँड डेव्हलपर्सच्या तब्बल 8 जणांविरोधात पोलीस स्थानकात 1,01,40,369 रुपयांचा फसवल्याचा गुन्हा दाखल झालाय।
शहरातील शिवाजी चौक परिसरातील कीर्तनवाडी रस्त्यालगत सदनिका बांधून देतो म्हणून रक्कम स्वीकारून या रकमेचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर केल्याप्रकरणी त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आले। या प्रकरणी पोलिसांनी पवार बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे पार्टनर दीपक काशीराम पवार, संतोष बाळकृष्ण पवार, बाळकृष्ण रामचंद्र पवार, शिवानी संतोष पवार, स्नेहा संतोष पवार, सर्व पवार साखरी, तालुका गुहागर, चकोर रामचंद्र राऊळ, राहणार विरार, संघमित्रा जितेंद्र पवार, राहणार काळा चौकी, मुंबई, दिनेश विनायक पवार, राहणार पवार साखरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। दादर, मुंबई येथील पल्लवी सुरेश हेदवकर यांनी याबाबत फिर्याद दाखल केली आहे। सोसाट्याच्या वाऱ्यासह संगमेश्वर तालुक्यात गारांचा पाऊस पडल्याने शेतकरी आणि बागायतदारांची धावपळ उडाली। संगमेश्वर खाडी भागातील कोंडे गुरववाडी येथे संदीप मुंडेकर यांच्या राहत्या घराजवळ वीज पडून नुकसान झालंय। यावेळी त्यांना विजेचा धक्का बसला, परंतु कोणतीही इजा झाली नाही। मात्र वीज घरानजीकच्या भेल्याच्या झाडावर कोसळल्याने झाड मधोमध चिरलं गेलंय। शनिवारी दुपारनंतर गारांच्या पावसामुळे आणि वादळी वाऱ्यामुळे काजू, आंबा बागायतदारांचं मोठं नुकसान झालंय। विजेच्या कडकडाटामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं। सकाळी कोंडे गुरववाडी येथील संदीप मुंडेकर यांच्या मालकीच्या गुराच्या गोठ्याजवळ असलेल्या भेल्यावर वीज कोसळली, त्यामुळे भेल्याचं झाड मध्यभागी चिरलं गेलं। यावेळी गुरांच्या गोठ्यात 2 बैल बांधलेले होते, परंतु त्यांना कोणतीही इजा झाली नाही। मात्र संदीप मुंडेकर यांना वीज पडली तेव्हा विजेचा सौम्य धक्का बसला। खेड येथील रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये रविवार दिनांक 14 एप्रिल 2019 रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, दलितांचे उद्धारक, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 128वी जयंती उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली। यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष डॉक्टर अजित भोसले, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला। यावेळी स्कूलचे सर्व पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। शाळेतील विद्यार्थ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान जीवन कार्याची महती सांगितली। तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितांच्या हितासाठी दिलेलं योगदान, भारतीय राज्यघटना लिहिण्यासाठी घेतलेली मेहनत, त्यांची शैक्षणिक विद्वत्ता आणि सामाजिक कार्य याविषयी सविस्तर माहिती दिली। संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, गव्हर्निंग काउन्सिलचे अध्यक्ष अनिल जोशी, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष अजित भोसले, सर्व पदाधिकारी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या। खेड येथील ज्ञानदीप बालभवन येथे मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध कार्यक्रमांचं आणि उपक्रमांचं आयोजन केलं जातं। लहान मुलं आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींचं अनुकरण करत असतात। या अनुकरणातूनच भातुकली हा खेळ उदयास आला। मुलांच्या अशा सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी शाळेमध्ये शुक्रवार दिनांक 12 एप्रिल रोजी भातुकलीचं आयोजन करण्यात आलं। नर्सरी, लहान गट आणि मोठ्या गटातील विद्यार्थ्यांनी उत्साहात भातुकली कार्यक्रम साजरा केला। या कार्यक्रमात छोटंसं घरकुल उभारण्यात आलं होतं। घरातील कामे विद्यार्थ्यांना वाटून देण्यात आली। यामध्ये किराणा दुकानदार, दूध डेअरीवाला, पेपर स्टॉल, आईस्क्रीम पार्लर, फुगेवाला, फुलवाली, फळवाला, भाजी विक्रेते, भटजी, डॉक्टर, शिक्षक, पॉपकॉर्नवाला आदी पात्र साकारण्यात आली। विद्यार्थ्यांनी नाचून भातुकलीचा आनंद लुटला। सर्व विद्यार्थ्यांना अल्पोपहार देऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्पर्धा प्रमुख सुनयना सावंत, स्नेहल बागडे, राधा भालेकर, प्रतिभा चव्हाण, विद्या तटकरी, सविता सापटे, राहुल जाधव, बाळाराम यादव, सिद्धेश शिगवण, राजेश्वर जंगम आदींनी विशेष प्रयत्न केले। संस्थाध्यक्ष अरविंद तोडकरी यांच्यासह सर्व पदाधिकारी, विश्वस्त, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी या उपक्रमाचं कौतुक केलं। तालुक्यातील वेरळ येथील श्री समर्थ कृपा विश्व प्रतिष्ठान संचलित श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये 16 ते 21 एप्रिल या कालावधीत दुपारी 3 ते 6 या वेळेत उन्हाळी शिबिराचं आयोजन करण्यात आले। या शिबिरात 2 ते 5 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी डान्स, स्विमिंग, मिमिक्री, योगा, तर 6 ते 10 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी ड्रॉइंग, डान्स, योगा, आर्ट अँड क्राफ्ट, स्पोर्ट्स यासारखे विविध प्रकार घेण्यात येणार आहेत। या शिबिराची नाव नोंदणी 1 एप्रिल पासून श्री समर्थ कृपा स्कूलच्या कार्यालयात सुरू झाली।
तरी या शिबिराचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घेण्याचं आवाहन संस्था अध्यक्ष सुयश पाष्टे यांनी केलंय। रत्नागिरी शहरातील प्रसिद्ध व्यापारी मलुष्टे स्टील अँड पाईपचे मालक श्यामकांत रघुनाथ उर्फ बंधू मलुष्टे यांचं वृद्धापकाळानं रविवारी रात्री निधन झालं। ते 88 वर्षाचे होते। बंधू मलुष्टे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपला व्यवसाय उभा केला। पुढे या व्यवसायाचा विस्तार केला। त्यांनी व त्यांच्या बंधूंनी रत्नागिरीच्या बाजारपेठेत व्यवसायाचं जाळं विणलं। अत्यंत सचोटीने त्यांनी आपला व्यवसाय करतानाच ग्रामीण भागात शेतीची आवड जपली। त्यांच्या निधनानं हळहळ व्यक्त होती। दिनांक 15 ते 18 एप्रिल 2019 दरम्यान औरंगाबाद येथे तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेनं आणि तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि औरंगाबाद जिल्हा असोसिएशनच्या विद्यमाने संपन्न होणाऱ्या 12व्या खुल्या राष्ट्रीय तायक्वांदो क्युरुगी आणि पुमसे चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी तालुक्यातील वेरळ येथील श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूल मधील ओम सुनील शिंदे आणि सक्षम गावी तसेच गुहागर येथील ओंकार कुटेकर यांची निवड झाल्याने ते या स्पर्धेसाठी जिल्हा प्रमुख प्रशिक्षक मास्टर सुनील शिंदे यांच्या सोबत औरंगाबाद येथे रवाना झाले। याच राष्ट्रीय स्पर्धेसाठी पुमसे या शास्त्रोक्त आणि तंत्रशुद्ध अशा अवघड प्रकारचं टेक्निकल असणाऱ्या स्पर्धेसाठी पंच म्हणून सुनील शिंदे यांची निवड करण्यात आली। या सर्वांच्या राष्ट्रीय स्पर्धेच्या निवडीबद्दल श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूलचे चेअरमन सुयश पाष्टे, मुख्याध्यापक सिकंदर पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष वडके, डॉक्टर अली के नंदन तिसेकर यांच्यासह तायक्वांदो क्लबचे उपाध्यक्ष महबूबबाई महाडिक, गौस खतीब, सदस्य अनुज जोशी, प्रवीण कदम, सिद्धेश देवरुखकर, पवन सौंदर्य, राजेश सूर्यवंशी, प्राध्यापक डॉक्टर विजय माने यांनी सर्वांचं अभिनंदन करून स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या। खेड तालुक्यातील प्रख्यात तुरेवाले शाहीर गणपत बुवा बोथरे यांचं वृद्धापकाळानं निधन झालं। मृत्यूसमयी त्यांचं वय 70 इतकं होतं। गणपत बुवा बोथरे हे खेड तालुक्यातील प्रसिद्ध तुरेवाले शाहीर होते। गेली अनेक वर्ष ते जागडी नृत्याच्या माध्यमातून रंगभूमीची सेवा करत होते। नवरात्र उत्सवादरम्यान ते भरणे येथील काळकाई मंदिरात शास्त्र आधारावर प्रश्न लावून जिल्ह्यातील इतर शाहिरांसमोर आव्हान उभे करत असत। तुरेवाले शाहीर म्हणून फार मोठं नावलौकिक असलेल्या गणपतबुवा बोथरे यांचं 10 एप्रिल रोजी त्यांच्या खोंडे येथील राहत्या घरी निधन झालं। त्यांचं उत्तर कार्य शनिवार दिनांक 20 एप्रिल रोजी त्यांच्या खोंडे मधलीवाडी येथील राहत्या घरी होणार आहे। लोखंडी पाईप डोक्यात घालून मेहुणीला जखमी करणाऱ्या दाजीचा खेड पोलीस शोध घेतात। सचिन प्रकाश बुतकर असे या दाजीचं नाव असून या घटनेनंतर तो फरार झालाय। खेड शहरातील संत रोहिदास नगर येथे ही घटना घडल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय। सचिन बुतकर यांची पत्नी शर्मिला ही मुलगा रुद्र याला घेऊन घरातून निघून गेली। 20 दिवसांचा कालावधी उलटून सुद्धा ती दोघं परतली नाहीत। आपली पत्नी मुलासह घर सोडून जाण्यास मेहुणी अपूर्वा गिमवणेकर हीच कारणीभूत असल्याचा संशय सचिन याला असल्याने सचिननं अपूर्वा गिमवणेकर यांना त्यांच्या राहत्या घरी जाऊन मारहाण केली। या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या अपूर्वांना तात्काळ कळवडी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं। या ठिकाणी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना अधिक उपचारासाठी चिपळूण येथील लाईफ केअर रुग्णालयात हलवण्यात आलंय। सचिन बुतकर याच्या विरोधात रामचंद्र खेडेकर यांनी तक्रार दाखल केली असून या प्रकरणी पोलीस फरार सचिनचा शोध घेतायत। शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। नव्या जगबुडी पुलाच्या डागडुजीला सुरुवात। 31 मे अखेर पूल वाहतुकीस खुला करण्याचा प्रयत्न। डेंग्यूबाबत नागरिकांनी दक्षता घ्यावी, मुख्य अधिकारी प्रसाद शिंगटेंचं आवाहन। घर बांधणी घर दुरुस्तीचे अधिकार पुन्हा ग्रामपंचायतीला। गुहागरातील बिल्डर्सवर कोटीचा फसवणुकीचा गुन्हा आणि संगमेश्वर तालुक्यातील कोंडे गावात वीज कोसळली। याचबरोबर दीप न्यूज संपल्या। धन्यवाद।